काल खूप वारा आला तर त्याच्यामुळे हे सगळ्या कैऱ्या खाली पडल्या होत्या. त्या गोळा करून आणल्या मी. गोळा करून घरी आणून आपलं मग ते स्वच्छ केले. एवढ्या कैऱ्या कोणी खात बी नाही तर भाकरीसोबत म्हणलं तरी. रोज एक आपलं दुसऱ्या झाडाचे आहेत आमच्या ते खात असतो आम्ही, पण हे आंबट लागतात त्याच्यामुळे ते तसेच राहतात. मग आता हे खाली पडलेल्या कैऱ्यांचं काहीतरी करू म्हणून मी गुळ आंबा तयार करते. आणि हे स्वच्छ धुवून वगैरे घेतलं. धुवून आणि वरची साल वगैरे काढून ती खिसून घेतलं. आणि एक वाटी घ्यायची, जेवढं खिसलेलं आहे ना तेवढंच, म्हणजे एक वाटी भरली माझी पूर्ण खिसलेलं खिस, म्हणजे आंब्याचं खिस. आणि ते सगळं मग गूळ पण तेवढंच घ्यायचं. आणि मग गूळ वगैरे तेवढंच घेतलं की आपल्याला फ्लेवरसाठी थोडंसं वेलची पूड, नाही तर काय म्हणतात त्याला, बडीशोपचं कूट वगैरे आपल्याला चाळणीतून चाळून टाकायचं. तर मग मी ते सगळं टाकलं होतं ह्याच्यात आणि मिक्स करून टाकलं. तर नंतर बघा असं झालं आहे गुळांबा. तर खूप छान लागते खायला, टेस्टी पण लागतं आणि खूप दिवस आपण साठवून ठेवू शकतो. तर चला बाय. आजच्या ब्लॉग